16 जानेवारी 2026 मुंबई महापालिकेचा ऐतिहासिक निकाल लागला। भाजपनं शिवसेनेला धक्का देत महापालिकेची सत्ता हाती घेतली। याच मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या 227 पैकी जवळपास 1/3 नगरसेवकांची पदं आता धोक्यात आली आहेत। बीएमसी मध्ये सत्तापालट होणार का, त्यामुळे अशी चर्चा आता रंगली आहे। 79 नगरसेवकांच्या पदांवर टांगती तलवार येण्यामागचं नेमकं कारण काय, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। मुंबई महापालिकेत एक नाही दोन नाही तर निवडून आलेल्या तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडी विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयाला कोर्टात आव्हान दिलं गेलंय। या याचिका प्रतिस्पर्धी उमेदवारांनी दाखल केल्या असून फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्षातील निवडून आलेल्या उमेदवारांविरोधातही या याचिका दाखल आहेत। त्यांच्या निवडीला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेत विविध प्रभागांमध्ये ज्या याचिका दाखल आहेत त्यांची माहिती मागवली होती। त्यातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवरच आता गलगली यांनी प्रश्न उपस्थित केलाय। एक याचिका कोर्टानं फेटाळली असून उर्वरित प्रकरणांची सुनावणी आता सुरू आहे। याचिका दाखल करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, तर जात पडताळणी प्रमाणपत्राला सर्वात जास्त याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवणं, त्याचबरोबर बनावट जात प्रमाणपत्र सादर करणं, आचारसंहितेचा भंग करणं, मालमत्तेचा चुकीचा तपशील दाखवणं, कागदपत्रांची पूर्तता, या सगळ्या बाबींचा याच्यामध्ये समावेश आहे। आता कोणत्या नगरसेवकांची पदं यामुळे धोक्यात आली आहेत, तर सत्ताधारी यांच्यासोबतच विरोधक अशा बड्या नगरसेवकांच्या पदाला यावेळी आव्हान देण्यात आले। अनेक अनुभवी नगरसेवकांच्या विरोधात सुद्धा कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यात। भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रत्येकी 19 उमेदवारांविरोधात प्रतिस्पर्ध्यांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या 7, काँग्रेसच्या 9 आणि एमआयएमच्या 4 नगरसेवकांच्या निवडी विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यात। या याचिका सादर करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची संख्या कमी आहे, तर अन्य उमेदवारांनीच त्यांच्या निवडीला आव्हान दिलंय। म्हणजेच काय, तर जे उमेदवार कमी मतांनी जिंकले त्याच उमेदवारांनी या निवडीला आव्हान दिलंय। आता भाजपचे माजी गटनेते विनोद मिश्रा, काँग्रेस नेत्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या विजयी उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यात आणि त्यांनी काय आरोप केलेत बघा। शीतल म्हात्रे म्हणाल्या, ज्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून शिंदे सेनेच्या रेखा यादव यांच्या निवडीला आव्हान दिलं, त्यांनी असा आरोप केला की विजयी उमेदवारांना सादर केलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये विसंगती आहे, त्याचबरोबर शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये सुद्धा तफावत त्यांना आढळली आहे आणि त्यामुळे त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली। आता भाजपचे माजी नगरसेवक म्हणजेच सत्ताधारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी सुद्धा आरोप केलेत की विजयी उमेदवाराच्या पत्त्याच्या पुराव्यात विसंगती आढळली आहे। याशिवाय उमेदवारांना जाहीर केलेल्या मालमत्तेवर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। आता 5 वर्षांच्या आत याचिकांचे निकाल लागले, कोर्टाने निकाल दिला तर निवडून आलेल्या नगरसेवकांचं पद सुद्धा जाऊ शकतं। याआधी असं झालंय का, तर हो, 2017 ते 2022 या कार्यकाळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्या नगरसेवकांना अपात्र ठरवलेलं होतं। आता इथे सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले होते। जात प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर त्यांना काही त्रुटी आढळलेल्या होत्या आणि या सगळ्या त्रुटींच्या आधारे हे जे प्रतिस्पर्धी आहेत ते कोर्टात गेलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला याचिका कोर्टात दाखल केलेली होती आणि त्यामुळे 6 नगरसेवकांची पदं कोर्टानं रद्द केलेली होती। याचा फायदा शिवसेनेला झाला होता। शिवसेनेच्या 84 वरून जागा 90 झाल्या ते यामुळेच। त्यामुळे आता या 79 याचिका एका याचिकेला तर फेटाळल्या आहे। 78 याचिका ज्या प्रलंबित आहे, ज्यावर सुनावणी बाकी आहे, त्याचा निकाल कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि जर नगरसेवक अपात्र झाले, जर ते रद्द झाले, तर त्याचे परिणाम कशा प्रकारे पुढे आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।